तुम्ही आता, कारण मला देशपांडे सर सगळं सांगतील तुमच्याबद्दल, पण विकास लवांडे आपल्यासोबत आहेत. विकासजी, तुमचा संपर्क तुटला होता, त्याच्या आधी एक वाक्य वापरलं अजित चव्हाण यांनी. अजितराव असं म्हणाले, आम्ही असे आहोत, आम्ही पाण्यासारखं मिसळत नाही, आमच्या जे येईल ना त्याला रंगवतो. आता जे भगवे झालेले आहेत किंवा भगव्या रंगात न्हालेले आहेत, तिथं आपणही जावं, आपणही रंगावं, एवढे आतुर तुम्ही का झालेले दिसताय? पहिली गोष्ट क्रमांक 1 झालायत का, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही सांगत होता 2 दिवसापूर्वीचा तुमचा बाईट तुम्ही मला पाठवलेला आहे. तुम्ही असं म्हणालात त्याच्यामध्ये, की काही लोक सातत्यानं अशी चर्चा करतात की आम्ही दोघं एकत्र येत आहेत, याच्यात कुठलंही तथ्य नाही. 50 वर्ष ज्या विचारधारेवरती निष्ठा ठेवून ज्यांनी राजकारण केलं, ते कदापिही असं करणार नाहीत, हे तुमचं वाक्य होतं. या वाक्यावर फम आहात का? कदापिही तुम्ही जे भाजपच्या सोबत आहेत त्यांच्यासोबत जाणार नाहीत का? मुद्दा असा आहे, आपलं सुरुवातीचं प्रास्ताविकही मी ऐकलं. पुन्हा जगातली एकमेव तत्वनिष्ठ पार्टी असलेली भारतीय जनता पार्टीचे अतिशय महत्वाचे प्रवक्ते दिल्लीला जाऊन आले. त्यांनी त्यांच्या तत्वाच्या गप्पा मारल्या, की जे कधी काळी पीडीपी बरोबर एकत्र होते, समाजवादी असलेल्या नितीश कुमारांच्या सोबत असतात, नवीन पटनायकांच्या सोबत असतात. कुणाबरोबरही त्यांचं चालतं, कारण त्यांना फक्त एनकेन प्रकारे सत्ता पाहिजे. हम्म. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही चंचू प्रवेश करते आधी. तुम्हाला आठवत असेल, मोरारजीभाई देसाईंच्या मंत्रिमंडळात असेल किंवा अनेकदा जनसंघाचा चंचू प्रवेश असतो, नंतर ते ताब्यात घेतात. अशी अनेक उदाहरणं उत्तर प्रदेश पासून, बिहार पासून आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतील. आता राहिला प्रश्न पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवडचा. हा. आमच्या पक्षाने किंवा आमच्या पक्षाचे सर्व असलेले आदरणीय पवार साहेबांनी मागच्या 2 महिन्यात वेगवेगळ्या मीटिंगमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे, की स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्या पातळीवर भारतीय जनता पार्टी वगळून इतर कोणाशी तुमच्या तडजोडी होऊ शकतील. बरं. याचा अर्थ असा नाहीये की पुण्यातली चर्चा करत असताना माध्यमांनी रंगवल्यात की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार, 2 राष्ट्रवादी एकत्र येणार. कारण ब्रेकिंग न्यूज हेडलाईनला चांगलं आहे ते वाक्य. बरं. परंतु महाविकास आघाडी आमची जागेवरच आहे. महाविकास आघाडी सोडून आमचा पक्ष कुठेही गेलेला नाही. महाविकास आघाडीबरोबर जर अजित पवारांना यायचं असेल, कारण अजित पवारांना आता भारतीय जनता पार्टीने बाजूला केलेलं आहे, त्यांना सोडून दिलेलं आहे बऱ्याचदा. आता नगर परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण परवा बघितलं असेल, एकमेकाच्या विरुद्ध शिंदे सेना, अजित पवार किंवा भारतीय जनता पार्टी वेगळ्या नगर परिषद, नगरपालिकेमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले. पण मतमोजणी झाल्या झाल्या दुपारी लगेच 1 वाजल्यापासून सांगायला सुरुवात झाली सर्वांची, की आम्ही महायुती आहोत. त्यामुळे ताटातलं इथे अजित वाटीतलं चव्हाणांनी ताटात. किती गप्पा मारल्या, अजित पवारांनी किती जरी गप्पा मारल्या अजित चव्हाणांनी, अजित पवारांचा पक्ष जर महाविकास आघाडी सोबत आला, कारण भारतीय जनता पार्टीला कसं आहे, सोबतचे पक्ष वापरायचे तर सोडून द्यायचे, परत जवळ करायचे, परत सोडायचे. तसंही एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष मोठा होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी दररोज घेतच असते. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक लोकांचा अधिकार आहे. अजून कुठल्याही प्रकारची कुठली घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. कुणी जर वैयक्तिक काय बाईट दिली असेल तर ती त्यांची वैयक्तिक मतं ठरतात. पक्षाची अधिकृत भूमिका अजून तिथं चर्चा सुरू आहेत. आजही चर्चा सुरू आहेत. मी आताही चर्चेतच होतो मुंबईत, आणि सगळ्या चर्चा करत असताना काय अजून चर्चेत त्याच्यावर काय फायनल काय काय डिसिजन चाललं बरं? व्हायचंय. काय सूर, काय चर्चेतला सूर काय? नाही, प्रत्येक शहरामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी बैठका घेतलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडला बैठक घेतली, पुणे शहरात बैठक घेतली, सगळ्यांचा कानोसा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा ऐकून घेतला. त्याच्यामध्ये सूर, काही जण म्हणतात की बाबा जर भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध सर्व असं जर गणित जुळत असेल तर जुळवा. ते पिंपरी चिंचवडमध्ये पण लोकांनी तो सूर मांडला. पुणे शहरामध्ये म्हणजे एकेकाळी तुम्हाला आठवत असेल नारा होता, अँटी काँग्रेस राहण्याची एक पद्धत होती पूर्वीच्या काळी. बरं. आता अँटी बीजेपी राहण्याची एक पद्धत आता सुरू झालेली या देशामध्ये, कुठे कमी अधिक प्रमाणामध्ये, आणि ती कदाचित पुढच्या काळामध्ये वाढू शकते. अँटी बीजेपी आता जो असेल तो समविचारी समजावा. क्या बात है, क्या बात है! काय सुंदर कल्पना, कवी कल्पना आहे. कवीला सुद्धा सुचलं नसेल एवढं. म्हणजे सगळे एकत्र येणार, भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येणार आणि मग सगळे एकत्र येऊन पुन्हा भाजप सोबत जाणार.